कोरोनाचा काळ होऊन गेला, सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये हस्त खेळत बागडत एक घर होत. पती पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा. बघा, त्याच्यामध्ये मुलीचं लग्न झालेलं होतं. बघा, मुलगी नांदायला गेलेली होती आणि घरामध्ये पती पत्नी आणि एक मुलगा. कोरोनाचा काळ आला आणि तो मुलगा सतत बाहेर असल्यामुळं बाबानो त्याला कोरोना झाला. बाप खचला, बाप म्हणू लागला, आता आपल्या मुलाला कोरोना झाला, आता माझं कसं व्हायचं, माझ्या जर मुलाला काय झालं तर मी जगू कोणासाठी. आणि बाबांनो, कोरोनाच्या काळामध्ये घरातून गेलेली व्यक्ती परत घरी येईलच दवाखान्यातून, याची गॅरंटी होती का? नव्हती. बाप खचला, पण ती माय, ती आई अंतकरणातून खचली, पण बाहेरून धाडस दाखवलं. तिने स्वतःच्या पतीला सांगितलं, काय घाबरता, अहो मी आहे ना तुमच्या साथीला, तुम्ही काळजी करू नका, आपल्या बाळाला राजाला काही सुद्धा होणार नाही, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. बघा, आणि शेवटी त्या मुलाला कोरोना झाल्यामुळं रात्रंदिवस त्याच्यासाठी आई कष्ट करू लागली. आज जेवण द्यायचं म्हटलं तरी भीती वाटायची, आंघोळीला पाणी द्यायचं म्हटलं तरी भीती वाटायची. का? स्पर्श झाला कुठं कुठल्या वस्तूला की आपल्याला कोरोना होत आहे, हे माहित होतं बाबांनो, हे माहित होतं. पण ती आई होती, आई स्वतःच्या जीवाची पर्वा कधीच करत नाही. का? आपला लेकरू आणि आपला पती, सगळं सर्वस्व अर्पण करते माता. ती कोणासाठी? आपल्या लेकरासाठी, एव्हाना आपल्या नवऱ्यासाठी. आणि बघा, देव सुद्धा किती परीक्षा घेतो, किती परीक्षा घेतो देव. मुलाला कोरोना झाला ते झाला, आणि 8-10 दिवसात त्याच्या पतीला सुद्धा कोरोना व्हावा. आता सांगा त्या स्त्रीने काय करायचं? अंतकरणातून ती स्त्री खचली, पण तरी तिने जाणलं की आपण जर खचलो तर आपली मुलगाही जगू शकणार नाही आणि आपला पतीही जगू शकणार नाही. का? शेजाऱ्या पाजाऱ्याने त्यांना वाळीत टाकलं, त्यांच्या घराकडे कोण डोकून सुद्धा पाहत नव्हतं. का? अरे त्या घरामध्ये कोरोना झालाय, त्या घराकडे जाऊ नका. कोण त्यांना दळून देना, कोण दुकानातला बाजार देना, काय करायचं शेवटी. पण ती माता खचली नाही महाराज. बघा, आंघोळीला पाणी द्यायची गरम गरम, सतत त्यांना उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे द्यायची, औषध गोळ्या दोघांना पतीला आणि मुलाला द्यायची, आणि त्यांना नेहमी धाडस कसं शरीरामध्ये वाढेल, आत्मशक्ती कशी वाढेल, याचेच धडे ती माता द्यायची. कोणाला? आपल्या मुलाला आणि पतीला. पण त्यांना सांगितलं, तुम्ही खचू नका, तुम्हाला काही सुद्धा होणार नाही, तुम्ही जिवंत राहणार. आणि शेवटी बाबांनो, रात्र रात्र जागून त्या मातेने त्या मुलाचा आणि आपल्या पतीचा कोरोना अक्षरशः घालवला. ही ताकद कोणाची? एका आईची ताकद आहे. पण बघा, नियती किती खेळ खेळते, नियती किती खेळ खेळते. एवढं जरी घडलं, परंतु योगायोगाने काय घडलं? मुलाचा कोरोना गेला, पतीचा कोरोना गेला, आणि त्या स्वतः स्त्रीलाच कोरोना झाला. आता काय करायचं? आज आपला पती वाचला, मुलगा वाचला, पण आता मला जर कोरोना झाला असेल तर आता कसं शक्य? मी यांना कसं वाचू? शेवटी तिने निर्णय घेतला की आज आपल्या जर पतीला आणि आपल्या जर मुलाला वाचवायचा असेल तर आपल्याला छातीवरती मोठा दगड ठेवावा लागेल आणि आपल्याला इथून दूर कुठंतरी जावं लागेल. का? जर मी तर राहिले तर माझा पती माझ्या जवळ येईल, मुलगा माझ्या जवळ येईल, आणि परत जर त्यांना कोरोना झाला तर परत हे वाचू शकणार नाही. कोण करू शकतं हे? प्रत्येक आईच करू शकते, एक पत्नीच करू शकते. बघा, शेवटी तिने ठरवलं की आता आपल्याला न सांगता जावं लागेल. सांगून जर आपण गेलो तर आपल्याला पती आणि मुलगा जाऊ देणार नाहीत. बघा, शरीराने तर खचलीच होती, पण अंतकरण सुद्धा तिचं खचायला लागलं. आता पर्यायी मार्ग नाही, काय करावं? शेवटी एक दिवस मध्यरात्री ती उठली महाराज, आणि उठून जड अंतकरणातून घरातून दार उघडलं आणि चालू लागली. कुठं चालू लागली? तर माहित होतं आत्महत्या नाही केली पाहिजे, ते पाप आहे. मग राहायचं, मग कुठं राहायचं? तर जवळच जिथं कुठं सरकारी दवाखाना भेटेल तिथं आपण जायचं आणि तिथं राहायचं. पतीला आणि मुलाला सांगायचं नाही.
आणि शेवटी महाराज तिची चालू लागली, पण तिला चालण्यासाठी अंगामध्ये त्राण राहिला होता का? नव्हता. शरीरामध्ये ताकद नव्हती. जड पावलाने हळूहळू पावलं टाकत टाकत गेली आणि योगायोगाने एक सरकारी दवाखाना सापडला आणि शेवटी ती सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट झाली. आणि ऍडमिट झाल्यानंतर दिवस पुढे ढकलत गेले, पण तिने काय केलं होतं, तिची एक पळशी होती, म्हणजे एक पिशवी होती. त्या पिशवीमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली. काय? आपल्या घरचा पत्ता. पण ती पिशवी कधी कोणाच्या हातामध्ये दिली नाही. का? पिशवी जर कोणाच्या हातामध्ये द्यावी आणि त्यातील जर पत्ता समजला तर कदाचित ही लोक आपल्या घरी जातील आणि तुमची एक स्त्री आमच्या इथं ऍडमिट आहे सांगतील आणि मग माझा मुलगा येईल आणि माझे पती इथं येतील आणि मग ते जर गेले तर परत त्यांना परत जर कोरोना झाला तर, म्हणून हे कोणाला पिशवी कधी दाखवली नाही. पण भावानो, नियतीचा खेळ अजब असतो. ज्या स्त्रीने आपल्या पतीला वाचवलं, ज्या स्त्रीने आपल्या मुलाला वाचवलं, पण देवाने तिच्यावरती दया नाही दाखवली. एक दिवस तिचं देहावसान झालं आणि महाराज तिचं देहावसान झाल्यानंतर मग तिची पिशवी चेक केली तर त्या पिशवीमध्ये काय भेटलं, तिच्या घरचा पत्ता भेटला. आणि घरचा पत्ता भेटल्यानंतर मग घरी फोन केला आणि फोन करून सांगितलं की तुम्ही कोणाला हुडकत आहात का? त्यावेळेस तिकडून आवाज आला, अहो तुम्ही कोण बोलताय? आम्ही आमच्या आईला हुडकतोय. 8-10 दिवस झाला आमची आई घरातून निघून गेली, पण आम्हाला सापडत नाही. कुठं गेली असेल आमची आई? आणि त्यावेळेस तिकडून उत्तर आलं की तुमची आई आमच्या इथं आहे. आम्ही तिला विचारत होतो कोणतं गाव कोणतं गाव, पण त्यांनी कधीच सांगितलं नाही. पण शेवटी त्या गेल्या आणि आज त्यांच्या पिशवीमध्ये चिठ्ठी सापडली आणि तुमच्या घरचा पत्ता सांगितलाय. तर तुमची आई आज इथं आहे, परंतु तुमचा 2 दिवस झालं फोन लागत नव्हता, म्हणून आम्ही त्या मातेचं दहन सुद्धा केलेलं आहे. का? त्या मातेला माहित होतं जर कदाचित आपलं प्रेत जरी घरी गेलं तरी सुद्धा माझ्या मुलाला पतीला परत कोरोना होईल, म्हणून महाराज ते फोन सुद्धा लागला नाही आणि त्यांच्या घरच्यांना कळलं नाही. आणि त्यावेळेस तो मुलगा अंतकरण त्याचं फुटून गेलं, पतीचं अंतकरण फुटून गेलं आणि तो मुलगा टाहो फोडू लागला की ज्या आईने मला वाचवलं, ज्या पत्नीने मला वाचवलं. दोघंही आक्रोश करू लागले आणि तो मुलगा म्हणू लागला, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला?